रामकृष्ण हरी. मुलींनो भाकरी करायला लागले या. डाळ केली या, भात केला या, भाकरी करते. रामकृष्ण हरी. मुलींनो अहो लाईट नाही काय नाही, सऱ्या सकाळ धरून. मुलींनो लाईट नसल्यावर किती गोंधळ होतोय बरं. लाईट असली तर बघा सगळे काम होते. तर आज पोराला भूक लागली या, म्हणता लय उशीर झाले मला भूक लागली या, खायला दे काहीतरी. आम्ही पण काय खाल्लेलं नाही अजून. आता आम्हीच नाही खाल्लं बघा अजून, लेकराला पण नाही दिलं खायला. कसं सगळे सकाळ धरून लाईट नव्हती म्हणून काय काम सुधराना. आणि बघा भांडे घासले, फरशी झाडू मारला, फरशी पुसली, डाळ केलाय, भात केलाय. हे बघा हे कुकरमध्ये, हे बघा कुकरमध्ये उकडून घेतलं त्या ह्याच्यात फोडणी दिली. हे बघा मुलींना हे बघा डाळ करून घेतली या, डाळ करून घेतली या. दिसा नाही नंतर दाखवतो तुम्हाला, नंतर दाखवते. दिसा नाही भाकरी आपल्याला 2-4च करायच्यात. आता 2 करणार आहे आणि नंतर बाकीच्या करणार आहे. किती राडा मांडून ठेवतात हो हे लेकरं. लई राडा मांडतात ना. मला काहीच सुधरत नाही, काम सुधरत नाही. मला एक तर स्वयंपाकाचं जमत नाही बघा. मला कसं होतंय पायाला त्रास आहे मुलींना, पायाला त्रास आहे मला, म्हणून मी स्वयंपाकाच्या भानगडीत पडत नाही बघा. म्हणून मी स्वयंपाकाच्या भानगडीत पडत नाहीये का तर आपल्या पायाला त्रास आहे बघा. जसं होतंय तसं मी करत राहते बघा. असं नाही हे नाही काम करायचं, ते नाही काम करायचं, मी काम करत राहते बघा. सर सकाळ धरून आहे बघा, झाडू मारला, फरशी पुसून घेतली, पोरांचे बिस्तरे काढले, कपडे 10-12 कपडे होते, कपडे धुतले बघा मुलींनो. ते मशीन मध्ये कसं ते लाईट बिल येत या, म्हणून मी म्हणलं नको बाबा आपण हातावर कपडे धुवात. पुरीला पण म्हणते या बाई हातावर कपडे धुत जा. काय मिशन करता बाई तुम्ही नाही का, हातावर म्हणते कपडे धुत जा. आता आपल्याला काय पहिल्या मिशनीच होत्या का हो मुलांनो, आपल्याला काय मुलींनो आपल्याला काय मिशनीच होत्या का हो पहिल्या, तुम्ही सांगा बरं. आता पुरीला नुसतं हातावर कपडा धुवाटा ना बघा. आणि ती सुटी असली ना मला आहे बघा चादरी बिदरी पण धुवायला जमतंय. तर सुटी नसली ना मग मला नाही जमत बघा. सुटी नसली ना मला जमतच नाही कपडे धुवायला. मुलींना माणूस आहे बघा किती लेकरांसाठी काम करत राहते. लेकरांना जरा बी जाणीव नसते बघा लेकरांना. आपले कोणतं काम सांगितलं ना, कोणतं काम सांगितलं ना ऐकायलाच नको म्हणते. तर ऐकायलाच नको म्हणतात. खाल्ला बघा, मला वाटलं आंबा नाही खाणार पण खाल्लाय त्याने. हे बघा खाल्लाय, त्याला काय माहिती आवडला का नाही आवडला, तरी मी त्याने खाल्लाय बघा आंबा. म्हणत होता नाही खाणार पण खाल्ला त्याने बघा. नाही खाणार म्हणत होता पण आता काय करणार, त्याला भूक लागली म्हणून त्याने खाल्ला बघा. डाळ भात बघ किती द्यायचा बघ. डाळ भात घे, ताड घे, ते लगेच देते. डाळ भात दे म्हणताय, देते त्याला डाळ भात. कामात करून घेते बघा मुलींनो. असं नाही की मी एकाच कामाला झटत बसते, आपलं नाही बाबा तसं. कामात आपले 10 काम असतं या. बघ किती यायच्या भात बघ. बस काय एवढा घेऊन जा. त्याला भूक लागत बघा म्हणून ते दुकानावर गेला नाही. ते आतूच्या दुकानावर जात असतंय बघा. आतूला मदत करत असते या. म्हणजे हाय दुसऱ्याचं दुकान पण ते आपल्याच हवाली केलंय ना. दुसऱ्याचं दुकान आहे, आपलं नाही आहे मुलींना. घेते त्याला डाळ भात देते, माझं काम नंतर बघते. भाकर माझी जळायला लागली बघा मुलींना, भाकर जळायला लागली आहे. माझं कसं आहे मी एकाच कामावर हे नाही बसत बघा. आपल्याला 17 कामं लागते. तर आपलं तसं नाही आहे. आपण एका कामामध्ये 10 कामं करत असते. आता हे डाळ ह्याच्यात काढून घेते बघा.
ह्याच्यात काढून घेते. भाकर जळण माझी, भाकर जळण. बघा आता दिसली का डाळ तुम्हाला मुलींना? मला उभा राहून मला जमत नाही हो करायला. युट्यूबला वाटलं असं की काय पहिलं स्वयंपाक दाखवत होती, आता काय स्वयंपाक दाखवत नाही, काय नाही आहे. तरी काय करणार युट्यूबचे, मी तरी काय करणार मुलींना तुम्ही सांगा, मी तरी काय करणार आहे. आपल्याला जसं होतंय तसं करते. तरी पण बघतात ना माझे रात्र दिवस कामं असतात, बघतात ना तुम्ही. हे बघा नाहले बरी मी अजून डोकं नाही चरलं, काय नाही. पोराला भूक लागली हे बघा त्याच्यात नादी लागले मी. पोराला भूक लागली आहे तर म्हणलं त्यालाच खायला देऊ पहिलं. बाबा ए घे बाबा घे. हा घे म्हणलं, जास्त नको देऊ म्हणलाय, थोडं जास्त दिलं तर खाणार नाही. बघा भाकर आपली भाजलेली आहे. मुलांना मुलींना भाकर भाज हो म्हणलं पडलं. आता घाबरलं ना त्यांनी उचलून नेलं आणि घाबरलाय बघा मी. घाई असते हो मला पण, लई कामाची घाई असते या. आता काय सांगू. हे बघा मुलांनो, हे बघा भाकर किती छान झाली या. झाली का नाही छान मुलांनो मुलींनो? झाली ना, मस्त झाली या. इथं ठेवते तवर गार होती या, गार होती इथंच ठेवते तवर. हे बघा किती छान भाजली या. बघा आहे का नाही तुमची आई जरा चातुर आहे ना, तुमची आई चातुर मुलांनो मुलींना. अहो मला कामाची आदत आहे बघा, कामाची आदत. हे बघा आपल्याला आराम करायचं म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्या नशिबात आराम नाही ना मुलींनो मुलांनो माता बहिणीनो. आपल्या नशिबात आराम नाही. मेन तर आराम माणसाला काय आराम करू वाटत नाही का मुलींनो? सांगा बरं. मला काय रात दिवस काम करायची हौस लागली का? मला रात दिवस काम करायची हौस लागली का तुम्ही सांगा. पण मी का करते? आपली मजबुरी आहे, आपली मजबुरी आहे म्हणून मी काम करत राहते बघा. दुसऱ्याचं पण बघा असं स्वयंपाकाला गेले ना मी, आता दुसऱ्याच्या स्वयंपाकाला जाते ना मी. अरे बघा तिथं पण मी असं कोणी म्हणलं ना बेसन रोटी ताई आम्हाला करून देतोय का, तर मी हे बघा लगेच म्हणते हो मी करते की. मी असं नाही कोणालाच म्हणत नाही मुलींनो, मी नाही कोणालाच म्हणत नाही. आपल्याला नाही म्हणायची आदतच नाही मुलींनो. आपल्या हे बघा आपण नाही खाल्लं तरी चालेल, पण मी सामनेवाल्याचं पूर्ण करते मुलींनो. मी सामनेवाल्याचं पूर्ण करते. आपल्याला कुणी पण हे बघा चांगलं म्हणू द्या तसं तर चांगलंच म्हणतात बघा, चांगलंच म्हणतात तसं. बीपीची गोळी खायची या, पाणी पिलं नाही मी अजून मुलींना. असं असतो हो माणसाचं. हे बघा जीवन देवाने दिले ना, त्या जीवनाचा स्वार्थिक करायचा आपण. हे जीवन आपल्याला मुलींना बार बार भेटत नाहीये, बार बार भेटत नाही आपल्याला हे जीवन. एकच टाइम देव देतो, एकच टाइम बघा जीवन देतो. आणि पुढचा शब्द तुम्हाला माहिती आहे, एकच टाइम आपल्याला हे जीवन आहे. ह्या जीवनामध्ये सध्या आपण पुण्य नाही करायचं, मग ह्या जीवनाचा आपला काय उपयोग आहे का नाही मुलींनो? खरं आहे का खोटं आहे? ह्या जीवनाचा मग काय उपयोग आहे तुम्ही सांगा. म्हणून हे बघा मेहनत आपण करत राहायचं. आपल्याला देवाने ताकद दिली ना मेहनत करायला, आपल्याला कशाला देवाने जीवन दिलेलं आहे? मेहनत करा, चांगलं राहावा, चांगलं खावा, भुकेल्याची भूक वळका, ताण्याल्याची ताण वळका. हे देवाने म्हणून पाठवलेलं आहे आपल्याला धर्तीवर. म्हणून ह्या जीवनाचं आपल्याला सोनं करायचं असतं. त्या जीवनाचं ह्या जन्मामध्ये आपल्याला सोनं करून घ्यायचं असते मुलींनो. बार बार जन्म नाही आहे, मनुष्य जन्म बार बार नाही आहे. एकच टाइम या, पर जीवनात चांगलं करून जावा. बघा भुकेल्याची भूक वळका, ताण्याल्याची ताण वळका. हेच तुमचं कर्म मोठं आहे. काय देवाला जाताय, पूजापाठ करताय, देवाला जातो आपण, पूजापाठ करतो आपण. अहो ते नका करू. बाहेर भिकारी आहेत ना, त्यांना दान करा,
त्यांना खायला द्या, त्यांना अंगाला वस्त्र द्या, त्यांना पोटाला रोटी द्या, पोटाला रोटी द्या. ते तुमच्या कामी येणार आहे. मुलींनो, माता बहिणींनो, इडो बघा जा पूर्ण. माझे 10 शब्दातून तुमचे 4 तरी शब्द माझे कामाला येणार आहेत मुलींनो. म्हणून इडो बघा जा. माझे इडो पण चांगलाच असते, माझा इडो पण चांगलाच असते. असं नाही कसा पण करते मी पण हे बघा कंटेन धरूनच करते इडो. आता मला स्वयंपाकाचा इडो जमा नाही, म्हणून हे बघा जरा टेन्शन झाले मला, म्हणून मी स्वयंपाकाचा इडो नाही करत. स्वयंपाकाचा इडो करत नाही मी, का तर माझ्या पायाला त्रास आहे. मुलींनो, माझ्या पायाला त्रास आहे. इडो बघा जा. देव परमेश्वर तुमचं चांगलं करन. तुमच्यासाठी माझं जर चांगलं होत असलं तर हे बघा, तुम्हाला देव परमेश्वर कुठेही कमी नाही करणार. देव परमेश्वर तुम्हाला जिथं तिथं उभा राहील. हो का, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते मुलींनो, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. तुम्ही मला सपोर्ट करत राहा. बघा, तुमच्या सपोर्टमुळं माझं जर चांगलं झालं तर मी तुम्हाला एवढा आशीर्वाद देईन, एवढा मोठा आशीर्वाद देईन तुम्हाला मी. आणि देते ना मी. सगळ्यांना आशीर्वाद देते, सगळ्यांना आशीर्वाद देते मुलींनो, सगळ्यांना आशीर्वाद देते. लाईव्ह मध्ये तर मी सगळ्यांना आशीर्वाद द्यायलाच बसलेले आहे बघा मुलींनो. लाईव्ह मध्ये तर मी सगळ्यांनाच आशीर्वाद द्यायला बसलेली आहे. केस बघा ना, विसरलं नाही काय नाही, नाहले या. आणि असं बघा इथं भूक लागली लेकरांना, म्हणून म्हणलं खायला बनवा, म्हणून बसले मुलांनो. म्हणून हे बघा खाय प्यायचंच म्हणलं बनवावा. लाईटच नाही सर सकाळ धरून, एक तर लाईट चालल्या. आता एक अर्धा म्हणलं इडो टाकावा, तर इडो बी नव्हते. त्या आंब्याचे केले ते 1-2 इडो, म्हणलं त्याच्यातला एखादा टाकावा. 2 आयडीवर आपली 2 आयडी आहे ना, आपले नातूची आहे आणि माझी आहे मुलींना. नातीची आणि माझी आहे बघा. काय झालं काय माहिती, ताटच फिरायला लागले हो. बघा माझ्या भाकरी किती भारी असतात मुलींनो. तुम्ही खाताल ना तर जिंदगीभर याद करताल, अशा माझ्या भाकरी भारी असतात. तुम्ही माझ्या हातची खाताल ना मुलींनो तर जिंदगीभर याद करतात. तुमचं पोट एवढं भरण ना, तुमचं पोट एवढं भरण, खुश होतात माझ्या हातची खाऊन. या कधीतरी खायला. हाय सगळ्यांना, नमस्कार सगळ्यांना. हे बघा आहे का नाही मस्त सुंदर. तुम्हाला पण बघून वाटन की भाकर किती छान आहे, खायला पाहिजे. आईच्या हातची भाकर खायला पाहिजे. पोळायले हो, पोळायले बघा. रामकृष्ण हरी मुलींनो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी मुलींनो. सुखी राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आईचा आशीर्वाद आहे तुम्हाला. नमस्कार सगळ्यांना. बघा एक आई, मी काल सांगितले बघा मुलांना, एक आई असती मुलांनो. आता स्वयंपाक करत करत तुम्हाला मी सांगतेच बघा, स्वयंपाक करत करत तुम्हाला मी नक्कीच सांगते. बघा नवरा बायको असतात मुलींनो. मी एक तुम्हाला गोष्ट सांगते, म्हणजे खरी घडलेली गोष्ट आहे, खरी घडलेली गोष्ट आहे, खरी. बघा मुलींनो, रामकृष्ण हरी, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. राधा राधा सगळ्यांना, राधा सगळ्यांना, राधा. सुखी राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आईचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आई जेवण बनवायली. बघा नवरा बायको असतात मुलींनो. बघा त्यांना 2 मुलं असतात, लाडा कौतिकाने वाढवलेले. ते मुलं लहानाचे मोठे होतात. ते मुलं लहानाचे मोठे होतात मुलींनो. आणि लहानाचे मोठे झाल्यावर त्या मुलांचं लग्न होतं मुलींनो. त्या 2 मुलांचं लग्न होतं, शिकून मोठे झालेले असतात. शेती असती भरपूर त्यांना, शेती असती भरपूर. लहान लेकरं असताना मुलींनो
ज्या टायमाला लेकरं लहान असतात ना, ज्या टायमाला मुलींनो लेकरं लहान असतात ना, त्या टायमाला आई ती स्वतः नाही खायची, पण त्या लेकरांना गरम गरम बनवून जेवण द्यायची. नको बाई माझ्या लेकरांना गार जेवण नको, ताजं जेवण असतं तर 2 घास जास्त लेकर खाते माझे. म्हणून ती आई हे बघा ताजं जेवणाशिवाय ती आई देत नव्हती जेवण त्यांना, त्या लेकरांना ताजंच जेवण द्यायचं. त्या लेकरांना म्हणायची नको बाई माझे लाडाचे लेकर हे तर ताजंच जेवण देते मी लेकरांना. तर हे बघा मुलींनो, तर ती आई जेव्हा त्या लेकरांना भूक लागेल ना, त्या टायमाला ती आई, त्याच टायमाला लेकर म्हणले ना आई मला आता भूक लागली, त्याच टायमाला ती गरम गरम खायला द्यायची. एवढी ती आई माझ्यासारखंच एवढी ती आई काळजी पुरवठा करायची त्या लेकरांचा एवढा काळजी पुरवठा करायची. एवढे लाडा कौतिकाचे लेकर. आणि हे बघा मोठे होते, लग्न होते, ते आईचा पदर सोडत नव्हते. ते लेकर मोठे झाले, लग्न झाले, बायकांच्या नादी लागले, बायका छान छान भेटल्या, मस्त भेटल्या. त्या पण बायका आईचा खूप लाड करायच्या, सासूबाईचा खूप लाड करायच्या. म्हणायच्या की सासूबाई तुम्ही आमची आई आहेत, आई आहे म्हणायच्या. सासूबाई तुम्ही आमची आई आहे. हो बाई मी तुमची आईच आहे. हो बाई म्हणायच्या मी तुमची आईच आहे. असं करून काय माहिती त्या पोरीला हे ते भडकाय लागले. काय सासू सासऱ्यांचा लाड करते, काय सासू सासऱ्यांचा लाड करते, डोक्यावर बसविलेस तू सासू सासरे सगळे म्हणायचे. तर ती म्हणायची अहो आता आमचं लग्न झालेलं आहे, आता आम्हाला आमचे मायबाप आता तेच आहेत. म्हणजे पोरी आजकाल त्या बघा ना किती हुशार असतात. म्हणायच्या बघा ही पण भाकर किती छान झाली मुलीनो आणि मुलायनो, बघा किती छान झाली भाकर मुलायनो. बघा ना किती मस्त झाली भाकर, किती सुंदर झाली. बघा ना ही भाकर, बघा ना मुलींनो किती सुंदर भाकर झाली ना. बघा किती मी मस्त भाकरी करते. बघितले का मुलींनो. हातामध्ये अन्नपूर्णा पाहिजे माणसाच्या, आपल्या हातामध्ये बाई माणसाच्या. तुम्ही असू द्या, मी असू द्या, ही असू द्या, ती असू द्या, अन्नपूर्णा हातामध्ये घेऊन करायचं. गॅस गेला का काय बघत होते. अन्नपूर्णा हातामध्ये घेऊन केलं मुलींनो तर एवढा आहे बघा स्वयंपाक सुंदर होतय ना. जे नाही खाणार, ज्याला भूक नाही ते पण खाणार आहे स्वयंपाक. अन्नपूर्णा हातामध्ये घेऊन करायचं की आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आणि आपल्याला आपल्या फॅमिलीला खायला द्यायचा आहे आणि कोणी भुकेला आलं तर त्याला पण द्यायचं आहे. असं म्हणून नाही बघा देव परमेश्वराचं नाव घ्यायचं आणि स्वयंपाकाला लागायचं. आता बघा ना भाकरी किती सुंदर झाल्या तो. असं वाटतंय नुसतीच भाकर घ्यायचे बरं खावा. चला रामकृष्ण हरी सदाई सुखी रामकृष्ण हरी. जय सीताराम बोलत राहावा. देव तुम्हाला कुठेही कमी नाही करणार. जय सीताराम. रामकृष्ण हरी. आपण तांब्या घासत होते, दुसऱ्यात नादी लागली. आणि मग मुलींनो आईचं सांगत होते ना. तर मुलींनो ती आई एवढा लेकरांचं जेव्हा भूक लागली तेव्हा गरम खायला द्यायची. स्वतः नाही खायची. म्हणजे त्या लेकरांच्या नादामध्ये स्वतःला खायला पण नाही भेटायचं. मुलींनो. तर मग असं करून लेकरं लहानाचे मोठे झाले, लग्न झालं, येऊ झालं, सगळं झालं, चांगलं झालं. पुन्हा लाड करायला लागल्या आणि मग त्यांना इकडचे तिकडचे भडकायला लागले. काय लाड करून ठेवलाय म्हणून तिने म्हणजे सारखं पाहुणे रावणे त्यांचे
भडकायचे त्यांना मुलीला, काय एवढं सेवा करते सासू सासऱ्यांची, एवढी सेवा करतात सासू सासऱ्यांची, सारखं टच करायचं, सारखं टच करायचं. तर मग एक दिवस बघा त्या मुलीने विचार केला, हो म्हणली आपल्याला कोण सांगतेत ना त्यांचंच खरंय, आता ह्यांची कवर सेवा करायची, आपल्या सासू सासऱ्यांची कवर सेवा करायची. आणि हे बघा सेवा करायचं सोडून दिलं हो. आणि नंतर ते बिचारी म्हातारे झाले मायबाप, आणि तिथं तरी मग बघा खाण्यासाठी तरसायले, त्यांना शिळं पाकं द्यायचं, खायची काय काळजी करायची नाही, काय नाही. मग त्यांना किती अवघड वाटत असन, किती अवघड वाटत असन मुलींनो, एवढी शेती बाडी असताना ते करून देण्यासाठी, गरम गरम करून देण्यासाठी. आता त्यांना वाटायचं की आम्ही गरम खावा, आमच्या सुनबाईंना आम्हाला गरम खायला द्यावा. आता बघा अपेक्षा माणसाची कशी असते तुम्ही सांगा. आता आपल्याला काय पाहिजे, आपलं वय झालं समजा 50, 60, 70 वय झालं, 80 वय झालं, आपल्याला काय पाहिजे हो मुलींना, आपल्याला काय पाहिजे तुम्ही सांगा आपल्याला काय पाहिजे. तन्मय पळ बरं, पळ इकडे ये, इकडे ये, पळ. मग हे बघा काय पाहिजे असते हो, 2 टायमाला रोटी आणि चहा पाणी. आपल्याला काय पाहिजे तुम्ही सांगा, तेवढंच पाहिजे ना. अहो तेवढं पण नाही दिलं तर कसं माणसाच्या जीवाला त्रास होईल. ते मायबाप मरून जगायची त्यांची बारी आली, मरून काय दिवस होते, काय झालं एवढं सोन्यावणी शेत, सोन्यावणी घर. आता काय करायचं त्यांना, सोन्यावणी शेत आणि सोन्यावणी घर असलं तरी ह्यांचंच पोरं ह्यांना नीट सांभाळत. सुनबाई नीट तन्मय चल इकडे, मोबाईल देणार नाही मग कधी, हे बंद कर. असं असतं बघा. आणि मग हे बघा जसं सासू सासऱ्याला त्याने कानपाणी बंद केलं ना, तसं ह्यांना गरिबी यायला लागली. शेत पिकाना म्हणजे आशीर्वाद मायबापाचा असतो, मायबापाचा मुलींनो आशीर्वाद असतो या. चल ना, मायबापाचा आशीर्वाद असतो मुलींनो. असं आहे बघा, आपण किती जीव लावलेला असतं, किती स्वप्न बघितलेले असते. आणि आपल्याच मुलाबाळांनी जर आपल्याला असं चल ना, आपल्याच मुलाबाळांनी आपल्याला जर असं केलं तर मरून जगावं लागतं मुलींनो, मरून. हे बघा जर हात लावला ते बघा तांबा निघला का नाही चांगला. हे बघा अहो तिथं हात फिरवून तिथं लक्ष्मी असते मुलींनो, असं नाही करायचं. तुमचंच घर असतं मुलींनो, तुमचंच घर. अरे या ना, तुमचंच घर असतं मुलींनो. म्हणून या बघा सासू सासरे आपल्या किती मिनिटं झाले 22.